नंदुरबार जिल्ह्यात वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता बळीराजाला बसताना दिसून येत आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पाऊस नसल्यामुळे याचा परिणाम आता या शेती पिकांवरती होताना दिसून येतात. जर लवकरच पाऊस आला नाही तर हे शेती पिकं जे आहे ते जगतील कसा, असाच काहीसा प्रश्न या शेतकरी राजाकडनं उपस्थित केला जात आहे. आपल्यासोबत शेतकरी यांनी स्वतःनी कापूस लागवड केलेली आहे आणि या कापसाची परिस्थिती काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. दादा, काय परिस्थिती आहे? कापूस लागवड केलेला आहे, आता सध्याची परिस्थिती काय आहे? आता आम्ही थोडं थोडं पाऊस पाणी होता विहिरीमध्ये. मग आणि वरून थोडासा पाऊस आला, लगेच कापूस लावून दिला. आता खाली विहिरीचं पण पाणी संपून गेलं. आता आता नेमकं करायचं काय? वरून पण पाणी येत नाही. आता असं झालेलं आहे शेतकरीला, वरून येत नाही, पाऊस पडत नाही म्हणून, आणि खालून पण पाऊस नाही. आता नेमकं करायचं काय? आम्ही ते कापूस लावून दिला देवाच्या, आणि नेमकं होतं काय माहितीये का? ते म्हणतात तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हवामान खात्याने सांगितलं 6 तारखेला जूनला पाऊस पडेल. परत अजून सांगितलं 15-16ला येईल. परत सांगितलं अजून 19-20 जूनला येईल. आता सांगितलं 25-26ला येईल. आता सांगताय जुलैमध्ये येईल म्हणे. नेमकं करायचं काय हो? कोणावर भरोसा ठेवायचा? नेमकं देवावर भरोसा ठेवायचा का हवामान खात्यावर भरोसा ठेवायचा? हे समजत नाही आम्हाला. जसं तुम्ही सांगितलं तर विहिरीतलं पाणी संपलेलं आहे, वरून राजा बरसत नाही. सध्याच्या पिकाची परिस्थिती काय आहे आणि पिकं नेमकं कसे जगवतील तुम्ही आता? मी काय सांगतो भाऊ, जरी पाऊसच जरी नाही आला अजून 5-6 दिवस, जे आम्ही टाकलेलं आहे ना शेतामध्ये, काहीतरी इकडून तिकडून पैसे उसने घेऊन किंवा त्याच्याकडून घेऊन, ज्या म्हणून बियाणे टाकले शेतामध्ये, आता पाऊसच जर नाही आला ना, अशी परिस्थिती होऊन जाईल. काही जे 1 एकरासाठी 15,000 ते 20,000 रुपये खर्च केलेला आहे, जर नाही आला तर अशी भयानक अवस्था होऊन जाईल की दुबार पेरणीसाठी खर्च, म्हणजे परत अजून पैसे उसने घ्यावे लागतील, आणि परत ते दुबार पेरणी करावी लागेल. आता प्रश्न हाच आहे की आता नेमकं करायचं काय? नाही, असं आहे की म्हणजे जो काही केलेला जो काही खर्च आहे तो पण निघणार नाही, अशी परिस्थिती का तुमची मग? हा, बस बस हीच परिस्थिती ना हो. आता नेमकं देवावर विश्वास होता, पाऊस पडेल. आता तुम्ही बघा, तुम्ही जुलै, आता बस एक दिवसामध्ये अजून जुलै लागणार आहे. म्हणजे 1 महिना तर पावसाळा झालेला आहे. मग कुठलं आता पाऊस नाही आला तर आमच्या उत्पन्नावर फरक पडेल, आणि अजून उत्पन्न ते लगे इकडे उत्पन्न निघालं तर भाव भेटत नाही. आता बस मग नेमकं परिस्थिती हीच असणार आहे. उत्पन्न, पाऊस आला नाही तर उत्पन्न निघणार नाही. उत्पन्न निघणार तर शेतकरी असाच मरेल मग. निश्चितच अत्यंत बिकट अशी परिस्थितीतून या शेतकरी राजा जो आहे तो मार्गस्थ होताना दिसून येत आहे. कारण की लागवड केली आहे, एकीकडे हवामान खातं असेल किंवा इतर संस्था असेल, त्यांनी तारीखवर तारीख दिली, त्याच्या भरोश्यावरती या शेतकऱ्यांनी पिकं लागवड केले होते. मात्र आता वरुण राजा रुसल्यामुळं पाणी कुठून द्यायचे या पिकांना आणि पिकं जगवायचे कसे, अशीच काहीशी परिस्थिती आणि संकटाचा डोंगर जो आहे तो शेतकरी राजाच्या डोक्यावरती येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे या संकटातून आता शेतकरी राजा मार्गस्थ कसा काढतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, हसाने, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.